नमस्कार, मी पल्लवी. चला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे वळीव लाडू रेसिपी. तर हा गुळाचा वळीव लाडू आहे. बऱ्याच लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहितीसुद्धा नसेल. तर याची आज तुम्हाला डिटेल्स रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या अगोदरसुद्धा माझ्या चॅनलवरती ही रेसिपी अपलोड केलेली आहे. तर ती रेसिपी जी आहे ती सविस्तर नाही आहे शेअर केलेली, त्यामुळे मी ही रेसिपी तुम्हाला सविस्तर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत बघत राहा. खूप छान रेसिपी आहे आणि लाडू बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. आता काही लोकांच्या माहितीतली नाही, त्यांनीसुद्धा बघा, तुम्हाला बघितल्यानंतरच समजेल की लाडू किती भारी आहे. आणि जेवढा भारी दिसतोय का त्यापेक्षा चवीला खूप भारी लागतो बरं का. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्यामध्ये हा लाडू खायला सुद्धा चांगला लागतो आणि आपण हा लाडू खाल्ला की भरपूर पाणी पितो, तसा हा लाडू आहे बरं का. आणि भूकसुद्धा आपली भागते या लाडूने. आणि उन्हाळ्यामध्येच हा चविष्ट लागतो. एरवी ऋतू बाकीच्या ऋतूंमध्ये हा लाडू खायला एवढा चवदार लागत नाही, उन्हाळ्यामध्येच फक्त छान लागतो. चला मग, इथे घेतलेले आहे 4 किलो सोजी. 4 किलो सोजी. आता तुम्ही म्हणत असाल सोजी काय, तर गव्हाचंच पीठ म्हणजे सोजी. पण आपण डायरेक्ट गव्हाचं पीठ जे पोळ्यासाठी दळून आणतो ते पीठ न वापरता, आता ज्या लोकांना माहिती आहे की सोजी काय असते तर त्यांना समजलं असेल, ते गहू ओलवून म्हणजे ओले करून काहीतरी दळून आणतात. मला सुद्धा डिटेल्स माहिती नाही, कारण ही माझी रेसिपी नाही आहे, माझ्या आईची रेसिपी आहे. तुम्हाला फक्त सविस्तर शेअर करत आहे. बऱ्याच लोकांना माहिती असेल सोजी कशी आणायची. तर सोजी आणलेली आहे, ती चाळून गाळून रात्रीच आईने ठेवली होती. सॉरी, दुपारीच ठेवलं आहे. आता रात्रीचा टायमिंग आहे. ती म्हणे सगळं मिश्रण आपण एकत्र करून ठेवूयात आणि सकाळी सकाळी लाडू बनवायला घेऊयात. म्हटलं ठीक आहे, चालतं. मग तिनं 4 किलो सोजी घेतलेली म्हणजे गव्हाचं पीठ, आणि त्यामध्ये असं जी आपली छोटी बारकी सोप असते ती सोप ठेचून टाकायची. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आता तुमच्याकडं किती लाडू बनवायचा त्यानुसार चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आता हे 4 किलो गव्हाचं पीठ आहे म्हणजे सोजी, त्याला 2 किलो हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकायचं. म्हणजे 2 हिस्से जर गव्हाचं पीठ असेल तर 1 हिस्सा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, असं प्रमाण घ्यायचं. आणि तुम्ही म्हणत असाल याच्या ठिकाणी गव्हाचं पीठ चालतं का, तर बिलकुल नाही. गव्हाचं जर पीठ वापरलं तर लाडू ठिसूर होत नाही, कडक होतो. सोजी जर वापरली तर त्याने लाडू ठिसूर होतो आणि चविष्टसुद्धा लागतो. हा फरक आहे यामध्ये. तर तुम्हाला जर पाहिजेच बनवायचेच असतील चवीपुरते तर तुम्ही थोड्याशा प्रमाणात बनवून बघू शकता डायरेक्ट गव्हाच्या पिठापासून. तर चला, 2 किलो हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकलेलं आहे आणि 1 वाटी मोठी भरून तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि बडीशोप टाकलेली. बडीशोप टाकल्यामुळे लाडूला खूप चांगल्या प्रकारची चव येते. भाजलेली सोप घ्यायची नाही, बारीक सोप घ्यायची आणि ती छान तिचं पावडर बनवायचं आबडधोबड. आता तेल टाकायचं. आता तेल जे आहे हे गरम वगैरे केलेलं नाही, रूम टेम्परेचरवरचंच तेल आहे, ते टाकून घेतलं. छान पिठाला तेल लावून घ्यायचं. तुम्ही हे मिश्रण असं बनवायचं, रात्रीसुद्धा बनवून ठेवू शकता किंवा लगेच बनवून लगेच लाडू बनवायला सुद्धा घेऊ शकतात, तरीसुद्धा चालतं बरं का. तर आईने असं रात्री सकाळी याच्यामध्ये वेळ जाईल म्हणून रात्री बनवून ठेवलं, कारण भरपूर लाडू बनवायचा होता. तर तुम्ही बघत आहात जवळजवळ 6 किलोचा लाडू असेल हा. 2 किलो हरभऱ्याच्या डाळीचा आणि 4 किलो सोजी, असं मिळून 6 किलोचा लाडू होता. त्यामुळे रात्री मिश्रण करून ठेवलं आणि सकाळी सकाळी 5:30 वाजले होते बघा, त्यावेळेसच आई लाडू बनवायला घेतली. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि हा लाडू गॅसवर पटकन तळल्या जात नाही. चूल ठेवावी लागते आणि चुलीवर तळावा लागतो. चुलीवरच पटकन तळल्या जातो आणि एवढा लाडू गॅसवर तळायचं म्हणलं तर अख्खा दिवससुद्धा पुरणार नाही. त्यामुळे मग उन्हाळ्याच्या दिवसामुळे खूप गरमी होईल म्हणून सकाळी 5:30 वाजताच आम्ही हे लाडू बनवायला घेतले होते. पूर्ण उजेडसुद्धा झाला नव्हता, त्यावेळेसच आई पीठ भिजवायला घेत होती. तर त्यामधला जेवढं शक्य होईल तेवढं पीठ आईने घेतलं आणि एक कणिक मळून घेतलेली आहे. तर एवढ्या सगळ्या पिठाच्या कणिक मळून ठेवल्या होत्या सकाळी सकाळी. तिकडे मावशी गूळ फोडत होत्या. तर हे 6 किलोच्या लाडूला जवळपास 2 ते 2.5 किलो गूळ लागतो बरं का. तर गूळ कुठला वापरायचा, तर गूळ बिना केमिकलचा आणि होईल तेवढा गावरान गूळ वापरायचा आणि तो चिकट असला पाहिजे, म्हणजे लाडूला चिटकला पाहिजे असा गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे. तर आम्ही थोडेसे लाडू साखरेमध्ये बनवले होते बरं का. किलोभराचे तरी साखरेत बनवले होते, साखरेच्या पाकामध्ये, आणि जे बाकीचे लाडू होते ते गुळामध्येच बनवले. तर 2 किलो गूळ लागला होता. तर एवढ्या सगळ्या लाडूला तुम्हाला पाहिजे असेल तर 2.5 किलो लागेल. तर चला, आईने कणिक मळून ठेवल्या होत्या सगळ्या लाडू बनवण्यासाठी
आणि सगळ्यात अगोदर आमच्याकडे अजूनसुद्धा प्रथा आहे गणपतीची पूजा करायची. लग्न असो काही असो, लाडू नेवा असेल की मग अगोदर गणेशाची पूजा करायची. तर पूजा करून घेतली, चुलीची सुद्धा पूजा केली आणि मग छोटी वहिनी आणि मावशी लाडू बनवायला घेतल्या होत्या त्यांनी. मी काही बनवला नाही बरं का, मी फक्त शूट केलं आणि पिल्लू झोपलेली होती. सकाळी सकाळी मी शूट करण्यासाठी उठून आले होते. तर हे बघा, अशा प्रकारे आमच्याकडे लाडू बनवले जातात ओळीव. तर एक पूर्ण अशी काडी बनवून घ्यायची, त्याचा दुहेरी भाग करायचा आणि लाडू बनवायचा. आता हे तुम्हाला जमत नसेल तर मग तुम्ही काय करायचं, एक काठी शो बनवतो तसे जरी बनवले, एक गोल सर्कलसारखे तरीसुद्धा चालतं. तर आता हे गूळ जर बारीक करून ठेवलेला असतो तर हा कसा वापरायचा तुम्हाला सविस्तर रेसिपी सांगत आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला लक्षात येणार नाही. तर लाडू अर्धवट तळत आला तेलामध्ये, म्हणजे तळत आल्यानंतर असा लाडू जे बारीक गूळ केलेला असतो, लाडू तळत आला की मग तो तेलात सोडायचा. आता लाडू किती तुम्ही तळायला टाकलाय त्यानुसार तो गूळ, आपल्याला लाडूला गूळ किती लावायचा त्यानुसार गूळ तेलामध्येच टाकायचा. पण तो गूळ आणि लाडू सोबत टाकायचा नाही, लाडू तळून घ्यायचा अगोदर थोडासा म्हणजे पूर्णपणे तळत आल्यानंतर मग गूळ सोडायचा. राहिलेला लाडूसुद्धा तळतो, गूळसुद्धा वितळतो आणि लाडूला मग तो वितळल्यानंतर चिटकतो. आता गूळ एखाद्या वेळेस लाडूला घट्ट पकडत नाही, म्हणून त्यामध्ये काय करायचं, जे लाडूचं सोजीचं पीठ नसतं का, ते थोडंसं अगदी गुळामध्ये मिक्स करायचं. तुम्हाला दाखवलं होतं बघा मी व्हिडिओमध्ये, तुम्ही परत व्हिडिओमध्ये मागे जाऊन बघू शकता. मी गूळ तुम्हाला दाखवत होते कसा बारीक केला आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ मिक्स केलेलं दिसेल, त्यामुळे छान गूळ चिटकतो. तर बघा, लाडू तळल्यानंतर गूळसुद्धा वितळला आणि छान लाडूवर बसला. आता जो शिल्लक कढईमध्ये राहतो ते असा झाऱ्याच्या साह्याने घ्यायचा आणि त्या गरम गरम लाडूवर टाकायचा. मग तो गरम गरम असला की लाडूला चिटकतो. बघू शकता तुम्ही, भरपूर प्रमाणात असा गूळ चिटकलेला आहे आणि तो तेलामध्ये तळल्यामुळे कडक होतो आणि लाडूला छान पॅक घट्ट पकडतो आणि लाडू मग चवीला मस्त अप्रतिम लागतो. तर सगळे लाडू अशा प्रकारे तळून घ्यायचे, कडकडीत तेल तापवायचं, भरपूर असं जाळ लागतो, गॅसवर असा लाडू तळल्या जात नाही बरं का. आणि लाडूची काडी जी आहे ती जास्त बारीक ही बनवायची नाही आणि जास्त जाडसुद्धा बनवायची नाही, मीडियम ठेवायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. आणि मीडियम ठेवल्यामुळे काय होतं, लाडू कडकही होत नाही आणि जास्त जाड ठेवला तर मग तो खायलासुद्धा जड जातो. त्यामुळे मीडियम काडी ठेवायची, म्हणजे तो ठिसूर बनतो. जास्त जर तुम्ही लाडू तळला तर तो खूप कडक होतो, म्हणून लाडूसुद्धा व्यवस्थित तळायचा. तर बघा, सगळे लाडू अशा प्रकारे तळून घ्यायचे. लाडू बनवायला 2.5-3 तास लागले होते. एवढे सगळे 6 किलोचे लाडू होते, काही साखरेचे लाडू होते. तर ते मध्येच आहेत पाकातले लाडूची रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली नाही, त्याचीसुद्धा रेसिपी पाहायची असेल कसे बनवायचे तर मला कमेंटमध्ये लिंक लिहा. अजून काही विचारायचं असेल तुम्हाला तर तरीसुद्धा मला कमेंटमध्ये लिंक लिहा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारले तर त्याचंसुद्धा आन्सर देईल. आणि असा लाडू सगळा बनवून घेतला. रेसिपी आवडली असेल तर मग नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त. आणि हा लाडू आमच्याकडे लग्नामध्ये प्रत्येक घरामध्ये बनवला जातो. चला मग भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.